हाय, हॅलो. मी सुनीता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, तर आता इथं बनवायला घेतलेले आहे खारोड्या. आता खारोड्या म्हटलं की आमच्या बागलाण भागात जास्त करत नाही. तर माझ्या माहेरी पण मी काही जास्त एवढं बघितलेलं नव्हतं आणि खानदेश भागात जास्त ही रेसिपी जास्त फेमस आहे. करतातच म्हणजे गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या आहे ना, हे करतात कोंड्यापासून. तर म्हटलं चला आपण ही रेसिपी ट्राय करू. आता मी फर्स्ट टाईम करते बरं का. आता त्याच्यासाठी घेतलेले बघा, तर पाव किलो ज्वारी घेतलेली, ती बारीक वाटण करून घेतली त्याचं पाणी टाकून 2-3 तास चांगली भिजू दिलेली. त्याच्यानंतर घेतलेली इकडं मिरच्या घेतलेल्या आहे, लाल मिरच्या 9 ते 10 घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर लसूणचे 2 मोठे गड्डे घेतलेले आहे आणि खूप साऱ्या मोठं असं 1-1.5 चमचा मी जिरं घेतलेले. आता हे सगळं वाटण आपण थोडंसं जाडसर करून घ्यायचं. त्याच्या आधी आता खारोड्या करायच्या आधी एक प्रकारचा ड्रामाच झाला होता बरं का माझ्या घरी. ते पण सांगते का, तर हे काय प्रकार, हे काय करते तू? तर मला करू देत नव्हते मुली पण आणि घरचे पण. काही पण करते वेड्यासारखं असं म्हणत होते. पण ठीक आहे म्हटलं चला आता एवढे जण करता आपण पण ट्राय करू आणि खाऊन पण बघू म्हटलं. तर खरं सांगते सगळ्यात जास्त अगदी त्यांनाच आवडल्या बरं का. चला तर आपल्या इकडे आता वाटणसुद्धा थोडंसं दळून झालेले, थोडंसं आपल्याला जसं पाहिजे होतं जाडसर तसं दळून घेतलेले आणि इकडे पातेल्यामध्ये मी 4 तांब्या पाणी मोजून ठेवलेले. तर पाणी गरम झाल्यानंतर वाटण टाकून द्यायचे. आता मी इथं 2 चमचे मीठ घातलेली. आता सर्व हे आपल्या मीठ पण आपल्या थोडंसं चवीनुसार घालायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं कोणाला जास्त, कोणी आळणं खातं, कोणी असं मीडियम, त्या पद्धतीने आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला जे आपण वाटण वाटलेलं होतं ज्वारीचं, ते पण घालून घ्यायचं आहे याच्यात आणि चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं आहे ना, मी बाजरीचं पीठ आहे ते गाळून घेतलेले आणि ते पण थोडंसं टाकलेले. तर म्हणजे खारोड्यांमध्ये कसं चव पण छान येते आणि एक असं स्वादिष्ट पण लागतात. तर त्याच्यासाठी इकडे लगेच ते बाजरीचं पीठ टाकल्यानंतर मी लगेच आता इथे आपला जो कोंडा गव्हाचा काढलेला होता, तर त्याचंच लगेच टाकून घेतलेले आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आणि मस्त अर्धा तास मस्त शिजवून घेतलेले झाकण ठेवून. आणि आता इकडे टेरेसवरती येऊन छान मस्त मी आता इकडे काही हाताने थापत वगैरे काही बसली नाही, तर कागद मस्त आथरला आणि त्याच्या पळीच्या साहाय्याने छान पसरून घेतल्या. बघू शकता तुम्ही. अगदी मला म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. तर मी असंच पळीच्या साहाय्याने थापून घेतले, पसरवून घेतले. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा हे खारोड्या करता का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आपल्या खारोड्या वाळून झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही वाळल्यानंतर अशा दिसत आहे. तर थोड्याशा जाडसरच करायच्या आहे. वाळून बरोबर पातळ होतात. आता तळूनसुद्धा बघून घेतल्या बघा. अगदी छान कुरकुरीत आणि मी सांगते सगळ्यात जास्त माझ्या मिस्टरांनी मुलींनीच खाल्ल्या होत्या बरं का. त्यांनासुद्धा खूप आवडल्या. तर बघा आपण छान पद्धतीने केलं ना कुठलीही वस्तू तर छान लागते. आता एवढं कोथिंबीर, लसूण, जिरं वगैरे एवढं खूप सारं साहित्य टाकलेलं होतं. तर छान तर लागणारच आहे ना. चला तर मग धन्यवाद.